नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण अतिशय खुसखुशीत असे शंकरपाळे बघणार आहोत। कधीही चुकणार न प्रमाण। तसेच शंकरपाळे व्यवस्थित बनत नाहीत, ते तेलात टाकताच पूर्ण विरघळून जातात। तर त्याचं मुख्य कारण काय या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण अर्धा किलोचे शंकरपाळे करणार आहोत आणि अगदी योग्य प्रमाण सांगणार आहेत आणि अगदी वेगळी पद्धत। पीठ जर लवकर काढायचं असेल तर कोणती टेक्निक वापरायची हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे साधारण बघू शकता की मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। 1 वाटी साखरेची आपल्याला पिठी सुद्धा करून घ्यायची आहे। तर पातेला ठेवलं, त्याच पातेल्यामध्ये 1 वाटी त्याच वाटीने दूध टाकलेलं आहे आणि याच पातेल्यामध्ये जी आपण साखरेची पिठी काढून घेतलेली होती ती पिठी आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे। गॅसचा फ्लेम जो आहे अगदी लो ठेवायचा आहे। साखर विरघळेल एवढाच आपल्याला हे दूध जे आहे ते एकदम उकळून घ्यायचं नाही आहे, चमच्याच्या साहाय्याने असं फिरून घ्यायचं आहे। तर झालेलं आहे ते। आता आपण मैदा घेऊया। इथे साधारण मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि पीठ गाळायची पद्धत म्हणजे ती की यामध्ये 10 रुपयाचा कॉईन टाकायचा आणि चाळणीने गाळून घ्यायचं आहे। तर अगदी झटपट होतं। तुम्हाला वाटत असेल काहीही सांगते, पण एकदा तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला विश्वास बसेल या गोष्टीवर। तर काय होतं की 10चा कॉईन जो असतो भारी असतो आणि चाळणी हलकी असते, तर झटपट लवकर होऊन जातो ही प्रोसेस। तर एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्कीच सांगा मला की कशी वाटली ही ट्रिक्स। तर यामध्ये चिमूटभर टाकायचं आहे मीठ आणि मी इथे तेलाचं मोहन न टाकता तुपाचं मोहन टाकलेलं आहे। साधारण इथे 4 ते 5 चम्मच मी तुपाचं मोहन यूज केलेलं आहे। तर गोडाचा थोडा पदार्थ असेल कोणता, जसं की शंकरपाळे, त्यामध्ये थोडं मीठ लागतंच, कारण टेस्टसुद्धा आपल्याला थोडी वेगळी आणि चवदार लागत असेल तर मग थोडं मीठ टाकायचंच यामध्ये आणि व्यवस्थित सराट्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता याप्रमाणे आणि व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे आणि मळायचं एवढं आहे की याचा गोळा करून पाहायचा या पद्धतीने। असा जर गोळा झाला तर समजून जायचं पीठ रेडी आहे। तर यामध्ये थोडं थोडं दूध जे आहेत साखर आणि दूध जे आहेत मिक्स करून घेतलेलं होतं थोडं थोडं टाकायचं आणि एवढं लागणार नाहीत, यामधलं काही उरू पण शकते। तर मी नंतर शंकरपाळे करणार आहेत त्यासाठी मी हे पीठ यूज करणार आहे। तर तुम्ही अर्धा वाटी साखर घ्या, म्हणजे कमीत कमी याच्यात होऊन जातं आणि कमीत कमी साखरेमध्ये या पद्धतीने शंकरपाळे बनवू शकतात आणि अगदी गोड, जास्त गोड पण बनत नाहीत आणि जास्त फिके पण नाहीत, एकदम मीडियम आणि टेस्टलासुद्धा अप्रतिम असे बनतात। तर मी इथे याचा गोळा मळून घेतलेला आहे। गोळा जो आहे जास्त वेळ नाही, भिजवल्याच आपल्याला याच्या चपात्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने लाटायचं आहेत आणि चपाती आपण पातळ लाटतो, पण शंकरपाळ्याची जी पाती आहेत आपल्याला एकदम जाड लाटायची आहे। मी ते दाखवणार आहे तुम्हाला। आणि साईडचे हे जे आहेत असे काप करून घ्यायचे आहेत पिझ्झा कटरच्या साहाय्याने। तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने सुद्धा कट करू शकता। असे उभ्या आडवे आपल्याला शंकरपाळे जे आहेत कटरच्या साहाय्याने पाडून घ्यायचे आहेत। बघू शकता या पद्धतीने। तर तुम्हाला काजू शेप लागत असेल तुम्ही याला काजू शेप देऊ शकता, डायमंड शेप लागत असेल तुम्ही याला डायमंड शेपसुद्धा देऊ शकता। तर बघू शकता पिझ्झा कटरच्या साहाय्याने अगदी लवकर होऊन जाते आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि चाकू जो असतो चाकूच्या साहाय्याने सुद्धा लवकर झटपट होऊन जातं। तर बघू शकता आपले शंकरपाळे पाडून झालेले आहेत आणि जाडी मी दाखवणार आहेत किती जाड लागणार आहेत। तर तुम्ही यापेक्षासुद्धा जास्त जाडे ठेवू शकतात। अगदी तुम्हाला जास्त लेयर्स लागत असेल तर तुम्ही जास्त जाड ठेवले तरीही चालेल। तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला घेऊया। तर येथे साधारण 1 पाव थोडं कमी तेल टाकायचं आहे। तेल मस्त गरम होऊ द्यायचं। गरम झालं का हे चेक करण्यासाठी थोडा शंकरपाळ्याचा यामध्ये तुकडा टाकायचा आहे। थोडं गरम व्हायचं आहे तेल आणि गरम झाल्यानंतर यामध्ये शंकरपाळे टाकून घ्यायचे आहेत। आणि जेव्हा आपण तेल खूप जास्त प्रमाणात गरम करून घेतो तेव्हा काय करायचं की गॅसचा फ्लेम जो आहे अगदी लो ठेवायचा। बऱ्याचदा काय होतं की यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त होतं, त्याचप्रमाणे मोहन जास्त टाकण्यात येते, त्यामुळे शंकरपाळे जे आहेत विरघळून जातात, तेलात टाकताच विरघळून जातात, म्हणजे शंकरपाळे बिघडतात। आणि याचं मुख्य कारण म्हणजे की साखरेचं प्रमाण व्यवस्थित घ्या, त्याचप्रमाणे यामध्ये मोहन जे आहेत ते व्यवस्थित प्रमाणात घ्या, म्हणजे शंकरपाळे जे आहेत बिघडणार नाहीत आणि पहिल्याच प्रयत्नात तुमचे शंकरपाळे नक्की खुसखुशीत, खमंग आणि अगदी जाळीदार, त्याचप्रमाणे लेयर्ससुद्धा येणार आहेत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणार आहेत हा शंकरपाळा।
तर एकदा ही पद्धत जी आहे माझी एकदा नक्की यूज करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमचे शंकरपाळे जे आहेत अगदी बिघडणारच नाहीत, एवढी माझी फुल गॅरंटी आहे. तर एकदा ही पद्धत यूज करून बघा आणि नक्कीच लहान मुलं असो मोठे असो सर्वांनाच आवडणार. बघू शकता की किती असे खुसखुशीत झालेले आहेत. तर रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. थँक्यू.